को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. कोकणामध्ये सध्या नैऋत्य मोसमी पावसानं या ठिकाणी वेग घेतलेला पाहायला मिळतो आहे. सर्वच भागामध्ये पहाटेपासून जो आहे तो या ठिकाणी पाऊस होताना पाहायला मिळतोय. तुम्ही बघू शकता की या पावसामुळे कोकणातलं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी खुललेलं पाहायला मिळतंय. आज सकाळपासूनच पावसाच्या रिमझिम ज्या सरी आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्याचमुळे पुढचे 5 दिवस हे कोकणासाठी पावसाचे असणार आहेत. आज कोकणासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळतो आहे. या पावसामुळे नद्यांच्या पातळीत देखील या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते आणि तुम्ही बघू शकता की खऱ्या अर्थानं डोळ्यांना सुखावणारं असं चित्र सध्या कोकणात पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. पूर्ण जे डोंगर आहेत त्या डोंगर पट्ट्यामध्ये हिरवाई पाहायला मिळते आहे आणि यामधूनच वाट काढणारे हे काळे ढग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोकणातलं हे अंगावरती अक्षरशः रोमांच उभं करणारं असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. हिरवीगार निसर्ग आणि या ठिकाणी डोंगर रांगा आणि त्यामधून वाहणारी नदी आणि बाजूलाच मुंबई गोवा महामार्ग वांद्रीतलं हे चित्र आहे आणि खऱ्या अर्थानं आज सकाळपासूनच पावसाच्या रिमझिम ज्या सरी आहेत त्या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहेत आणि पुढचे 5 दिवस हे या ठिकाणी हवामान खात्यानं या ठिकाणी 5 दिवस हे पावसाचे असणार आहेत असा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळं पुढचे 5 दिवस कोकणामध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.